संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार. मोहन भागवत यांच्याकडनं स्पष्ट. तर घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं. भागवत यांचं विधान. सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार. संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा निशाणा. चंद्रपुरात भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची सुद्धा ऑफर. काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी. महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यामुळे संताप. सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी. तर घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा. तर दोषींवरती कठोर कारवाई करा, छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र. जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही. ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? विजय वडेट्टीवार आक्रमक. 17 फेब्रुवारीला नागपुरातल्या संविधान चौकात धरणं आंदोलन करणार. आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डवरती कारवाई. पैठण तालुक्यातील पाचोड मतदान केंद्रावर घडलेला प्रकार. उर्दू शाळेत पाकिस्तानी गाण्यावरती विद्यार्थ्यांचं नृत्य. यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर नगरपरिषद उर्दू शाळेतला प्रकार. भाजपचे नेते गोपाळ कलानींची पोलिसात तक्रार. हे गाणं पाक लष्करी स्फूर्तिगीत म्हणून ओळखलं जातं. जळगावात सोन्याचे दर 4,300 तर चांदीच्या दरात 43,000ची घसरण. सोनं प्रतितोळा 1,54,000 तर चांदीसाठी प्रतिकिलो 2,60,000 रुपये मोजावे लागणार.